नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. सगळ्यात आधी तुमचं खूप खूप स्वागत मिरॅकल्स अकॅडमीमध्ये. थँक्यू. सगळ्या मिरॅकल्स परिवाराकडून. आणि मी सुद्धा मिरॅकल्स अकॅडमीचा आभारी आहे, कारण त्यांनी आज मला इथे बोलण्याची संधी दिली. म्हणून सुरुवात कशी झाली? माझी या क्षेत्रातली सुरुवात ही बालनाट्यापासून झाली. म्हणजे त्यावेळेला बाल होते, आता पण बालनाट्यापासून माझ्या करिअरची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. पहिल्यांदा बालनाट्य, त्याच्यानंतर मग एकांकिका स्पर्धा. महाराष्ट्र कलोपासक जी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा घेते इंटर कॉलेज, तर या महाराष्ट्रीय कलोपासकचाच मी एक मेंबर होतो, अजूनही आहे. तर या कलोपासक संस्थेशी नंतर माझं नातं निर्माण झालं. मग मी त्यांच्या संस्थेत आलो. माझ्या बालनाट्याच्या नंतर मग एकांकिका स्पर्धा, त्याच्यानंतर मग राज्यनाट्य स्पर्धा, त्याच्यानंतर व्यावसायिक नाटक, त्याच्यानंतर मग सिनेमा, पहिल्यांदा सिनेमा आणि नंतर मग सिरियल्स म्हणजे छोटा पडदा. पहिल्यांदा मोठा पडदा आणि नंतर छोटा पडदा. अशी ही गेले 50-55 वर्ष माझी वाटचाल चालू आहे. पुरुषोत्तम म्हणजे पुणा. हो पूर्ण. पण आता पुरुषोत्तम करंडक हा सगळ्या ठिकाणी आता त्यांनी सुरू केलेला आहे.
पण त्यावेळेला मी कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम करंडकमध्ये सुद्धा भाग घेऊन त्यावेळेलाही अभिनयाचं पारितोषिक वगैरे मिळवलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी एक एक पायरी चढत जायला पाहिजे, म्हणून तुम्हाला दिसत असेल की या एजमध्ये सुद्धा आणि एवढ्या एज काही नाही, 18 वर्षाचा आहे मी. एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत म्हणूया आपण, एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत टिकून राहायचं, त्यासाठी म्हणजे एका रात्रीत आलेलं यश नाहीये किंवा अचानक लागलेलं यश नाहीये. हे प्रत्येक गोष्ट म्हणजे एकांकिका, नाटक या सगळ्या गोष्टीतनं पुढे पुढे. सर सुरुवात म्हणजे घरी तुमच्या होतं असं वातावरण? नाही, आणि आता तुम्ही शब्द फार चांगला वापरलात की टिकून राहिलात. हा शब्द खूप चांगला आहे. मी बऱ्याच ठिकाणी हेच बोलतो की ह्या क्षेत्रामध्ये एंट्री मिळणं म्हणजे सिरियलमध्ये किंवा चित्रपटामध्ये तुम्हाला काम मिळणं सोपं आहे. कदाचित एका चित्रपटात एका सिरियलमध्ये काम मिळेल, पण ते टिकवणं हे जास्त महत्वाचं आहे. कारण ते जर टिकलं तरच आपण अव्याहतपणे या माध्यमात दिसू शकतो. अन्यथा जर टिकलंच नाही, त्यामुळे तुम्ही म्हणालात ते अतिशय बरोबर आहे की टिकणं हे जास्त महत्वाचं आहे. कारण अचानक, कारण हे स्टुडंट्स आहेत आपले सगळे, त्यामुळे त्यांना वेळोवेळी आम्ही हे सांगत असतो की शॉर्टकट्स नाही आहेत या गोष्टीमध्ये. आणि ते ज्वलंत म्हणजे उदाहरण आहे आपल्यासमोर की म्हणजे 55 वर्ष एखाद्या क्षेत्रात टिकून राहणं, पाय रोवून उभं राहणं. सर या सगळ्यासाठी तुम्हाला स्ट्रगल किंवा काय कसं करावं लागलं, काय जरा स्टुडंटना गाईड करा. आणि स्ट्रगल खूप करावं लागलं, पण स्ट्रगल म्हणजे मानसिक आणि शारीरिक असं स्ट्रगल होतं. म्हणजे एंट्री मिळवण्याकरता फार स्ट्रगल आम्हाला त्यावेळेला करावं लागलं नाही. याचं कारण असं की कलाकार ही जातच, आपण म्हणूया ही कलाकार ही जातच त्यावेळेला कमी होती. म्हणजे मला चांगलं आठवतंय की मला सुद्धा या कला क्षेत्रात यायला माझ्या घरच्यांचा विरोध होता. एक्झॅक्टली. माझ्या घरच्यांनी सांगितलं होतं काही नाही, आपलं गपगुमान कॉलेज शिका, कुठेतरी सरकारी नोकरी किंवा कुठेतरी नोकरी करा आणि घरी बसा. हे मला घरच्यांनी सांगितलेलं होतं. पण त्यांचं थोडासा म्हणजे आपण विरस म्हणूया किंवा असं त्यांचं मन मोडून मी या क्षेत्रात आलो. पण ज्या वेळेला थोडं यश यायला लागलं होतं त्यावेळेला मात्र घरच्यांचं त्यावेळेला म्हणजे तो काळ जवळजवळ साधारण 15 ते 16 वर्षांचा होता की ज्या वेळेला त्यांना पालकांना घरी वाटायला लागलं की नाही काहीतरी पोरगं करतंय आणि 2 पैसे घरी आणतंय. कारण शेवटी त्यावेळेला हे असंच होतं की 2 पैसे तुम्ही घरी आणा, बरोबर. भले तुमचा म्हणजे आमचा भार तुमच्यावर नाहीये, पण तुमचा भार तरी तुम्ही स्वतः घ्या, हे गरजेचं. आणि त्यांचं मला नाही वाटत की म्हणजे पालकांचं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. पण ह्या क्षेत्रात मला काम करायचंच आहे हे मी अगदी पक्क ठरवलेलं होतं आणि त्याप्रमाणे मी ते करत राहिलो. तर त्यावेळेला कलाकारांची संख्या खूप कमी असल्यामुळे आम्हाला तशा एंट्रीज फार लवकर अशा मिळत गेल्या. म्हणजे नाटकात सुद्धा आम्ही आलो. नाटक हे माध्यम म्हणजे तुमचं शिक्षणच आहे, एक विद्यापीठ आहे. स्टेज हे विद्यापीठ आहे अक्षरशः. म्हणजे ज्या नाटकांमुळे आम्ही भरपूर काही शिकलो. आणि त्याच्यानंतर मग सिनेमे आले, मग सिनेमाचे कॅमेरे आले. कॅमेरा आम्हाला त्यावेळेला काहीच माहीत नव्हता. आणि आता एक चांगलं आहे की मिरॅकल सारखी एक अकॅडमी तुम्हाला शिकवायला, तुम्हाला घडवायला इथं तयार आहे. घडणं हे आपल्या हातात आहे. पण आमच्या काळात त्यावेळेला असं काहीही नव्हतं, कुठल्याही अकॅडमी सुद्धा नव्हत्या, काहीही शिक्षण म्हणजे शिक्षण फक्त स्टेजवर आम्हाला ढकललं की आमचं शिक्षण सुरू व्हायचं. नाही कुठलंही व्यावसायिक नाटक असो, एकांकिका स्पर्धा असो, किंवा आम्हाला स्टेजवर ढकलायचे आणि मग आमचं शिक्षण सुरू व्हायचं. त्या जर कदाचित अकॅडमी आम्हाला असत्या आजच्या याच्यासारख्या मिरॅकल सारख्या म्हणा, तर आम्ही कदाचित काही वेगळं दिसलो असतो. पण स्टेजचा आम्हाला भरपूर फायदा झाला. त्यामुळे स्टेज करणं
हे खूप महत्वाचं आहे. ह्या क्षेत्रात जर यायचं असेल तर तुम्ही स्टेज करा, हे मी अगदी निश्चित सांगेन. स्टेज करा आणि सायमल्टेनियस तुम्ही कॅमेरा शिका, पण पहिलं स्टेज करा. स्टेज शिवाय तुम्हाला अनुभव चांगला मिळणार नाही. स्टेज हे आवश्यकच आहे. मी इव्हन ज्या वेळेला तुम्ही स्ट्रगल म्हणालात म्हणून म्हटलं की कसं स्ट्रगल केलं मी, तर अक्षरशः म्हणजे ज्या वेळेला टीव्ही हे माध्यम सुरू झालं, टीव्ही हे माध्यम ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला त्याची सगळी शूटिंग मुंबईत यायचं म्हटल्यानंतर राहायला जागा नाही, काही नाही. मग करायचं काय, मार्ग काढला. दादरच्या प्लॅटफॉर्मवर झोपत होतो रात्रभर. तिथे झोपून सकाळी प्लाझाच्या समोर, आजही तुम्ही कोणी जर इथले मुंबईतले असतील तर माहिती असेल त्यांना, की मुंबईत कधी गेलात तर बघा, प्लाझाच्या समोरच्या बाजूला एक सुलभ शौचालय असं लिहिलेलं आहे. ते मोठं असं आहे. पण त्या काळात म्हणजे मी ज्या वेळेला काम करायला सुरुवात केली होती त्यावेळेला तिथे बाथरूम्स वगैरे अशी याची सुसज्ज अशी व्यवस्था होती. आतमध्ये बादली मग वगैरे असं ठेवलेलं असायचं. आणि कित्येक माझ्यासारखे असे कित्येक जण यायचे. मग तिथे आम्ही सकाळी मी तिथे आवरायचं, सगळं आंघोळ बिंघोळ करायची, सगळं करायचं, शूटिंगला पळायचं, परत रात्री यायचं, मुक्काम पोस्ट दादर प्लॅटफॉर्म. पण करायचं म्हणजे करायचं, कुठल्याही परिस्थितीत मागे हटायचं नाही, हे असल्यामुळं हे केलं. म्हणजे अशी कोणावर खरी वेळ येऊ नये आणि आता काही येणार नाही. याचं कारण असं की आता खूप फॅसिलिटीज आता आलेल्या आहेत, गेस्ट हाऊसेस भरपूर झालेली आहेत, त्यामुळे कोणी गेस्ट हाऊस मध्ये वगैरे जाऊ शकतं. त्यावेळेला काही नव्हतं, हे प्रकारच नव्हते त्यावेळेला. म्हणजे हे मी अगदी 70s 80s मधलं सांगतो. त्याच्यामुळे म्हणजे हे आहे की एक ते ध्येय पकडल्यानंतर रस्त्यात येणारे ज्या गोष्टी आहेत त्या खूप छोट्या वाटायला लागतात कदाचित. त्यामुळे मुळात ते पण हल्लीकरण आहे या लोकांना सपोर्ट, पण मग ती कदाचित कुठे कमी जाणवते का तुम्हाला, असं कलाकारांमध्ये, सहकलाकारांमध्ये किंवा इतर लोकांमध्ये, की इझिली अवेलेबल असल्यामुळे त्याचं महत्व कुठे कमी झालंय वगैरे असं? जनरली असं नाही, म्हणजे असं काय नाहीये. पण आत्ताच्या परिस्थितीला काय झालंय, कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. बरोबर. आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये परत तोच शब्द आला, कॉम्पिटिशन मध्ये आपण टिकून राहणं हे आता फार महत्वाचं आहे. कारण आता इव्हन टीव्ही सिरियलला सुद्धा आता इव्हन हिरो हिरोईन सुद्धा 4-4 सिलेक्ट करून ठेवतात आणि त्याच्यातनं मग एक जोडी कुठली तरी सिलेक्ट होते. बरोबर. आणि मग ती सिरियलला येते. म्हणजे इतक्या कॉम्पिटिशन झालेले आहे. पूर्वी तसं नव्हतं. त्यावेळेला म्हणजे हा चांगला दिसतोय, ही पण चांगली दिसते, चला ही पेअर करा, असं एक शक्यता होत्या. पण आता मात्र खूप अवघड झालेलं आहे. आणि त्यातनं आपण जर आपले गुण जर तिथे दाखवले तरच आपल्याला एंट्री मिळू शकते. आणि हे गुण दाखवायला आपल्याला ह्या अकॅडमी शिकवतात. ते आपण मनापासून जर शिकलो, मनापासून जर आत्मसात करायचा प्रयत्न केला तर मला नाही वाटत कुठलीही गोष्ट सोपी आहे. आणि कुठली गोष्ट अवघड नसतेच. आपण हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे की मला हे येत नाही, हे नाहीच आहे. असं जगात कुठलीही गोष्ट नाही हे येत नाही, मला येतंय. कसं करायचं हे तुम्ही शिकवा. बरोबर. मला येतंय ते, पण काही चुकत असेल तर तुम्ही सांगा मला. आणि ती जर आपण धारणा ठेवली ना तर सोपं आहे, सगळं सोपं आहे. आपल्याला कुठेही जिथं आपण पाऊल टाकू तिथं आपल्याला एंट्री मिळेल नक्की. आणि खरंच सांगतो की म्हणजे मिरॅकल्स अकॅडमी इतकं छान पद्धतीनं सगळं शिकवतं. म्हणजे मी पुण्यातले सुद्धा काही हे बघितलेले आहेत, मी बघितलेलं आहे म्हणून हे बोलतोय मी, की इतके छान पद्धतीनं सगळे शिकवत असतात, सगळे सांगत असतात, तुम्हाला सगळे अनुभव देत असतात. विद्यार्थी तसेच जर हे असेल तर तुम्ही हा कोर्स पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर तुम्ही कुठल्या तरी एका स्टेजला नक्की आलेले असाल याची मला खात्री आहे. कारण बघितल्यानंतर लक्षात येतं, काम बघितल्यानंतर लक्षात येतं. जोपर्यंत काम बघत नाही तोपर्यंत कदाचित लक्षात येईल. पण आता काम बघितल्यानंतर अरे वा म्हटलं ह्याच्यात काहीतरी आहे, ह्याच्यात खरंच स्पार्क आहेत. म्हणजे इथे शिक्षण चांगलं मिळतं हे सिद्ध होतं आणि तुम्ही चांगलं शिकताय हेही सिद्ध होतं.
परत एकदा मागे घेऊन जातो सर. जेव्हा तुम्ही एकांकिका वगैरे करत होतात हो. त्यानंतर जेव्हा तुम्हाला पहिलं नाटक म्हणजे कमर्शियल म्हणा मिळालं, ते कसं मिळालं, काय त्याच्या मागे किती एकांकिका, किती स्पर्धा होत्या, कितीचा काळ होता वगैरे? नाही, त्यावेळेला ऍक्च्युअली मी महाराष्ट्र कलोपासकमध्येच होतो. हां. आणि कलोपासकमध्ये एकांकिका भरपूर केल्या. म्हणजे त्यावेळेला एक लोखंडे तालीम म्हणून SP कॉलेजच्या इथं आहे, तर त्या तिथं ग्राउंडवर दर बुधवारी एकांकिका सादर व्हायची. अच्छा. महिन्याच्या प्रत्येक बुधवारी एक एकांकिका तिथं सादर व्हायची. महिन्याचे 4 प्रयोग, 5 प्रयोग प्रत्येक बुधवार, म्हणजे 5 बुधवार आले तर 5 प्रयोग, 4 बुधवार आले तर 4 प्रयोग, असं प्रत्येक महिन्याला एक एकांकिका तिथं सादर व्हायची. ती सादर होत असताना ती ग्राउंड लेव्हलला सादर व्हायची. म्हणजे स्टेज नाही आणि खुर्च्या नाहीत, आणि ग्राउंड लेव्हललाच प्रेक्षक येऊन बसायचे तिथं. त्यावेळेला माईक सिस्टीम नाही, लाइटिंग नाही, फक्त 2 असे हे लाईट लागलेले असायचे. त्याचा आम्हाला फायदा असा झाला की आमचे आवाज तयार झाले त्या ह्याच्यात. आणि ह्या एकांकिका आम्हाला दर प्रयोग आम्हाला एक शिकवत गेल्या, कारण एकच एकांकिका दर बुधवारी करायची, त्यामुळे वेगवेगळं शिकायला मिळायचं. असा तो एक त्यावेळेला उपक्रम चालू होता महाराष्ट्र कलोपासकचा. त्याच्यानंतर राज्यनाट्य स्पर्धा सुद्धा त्यावेळेला व्हायच्या. तर राज्यनाट्य स्पर्धेत त्यावेळेला प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन म्हणजे PDA, महाराष्ट्र कलोपासक ह्या अग्रगण्य अशा संस्था होत्या की पहिला दुसरा क्रमांक ह्यांनाच मिळणार असे एक हे होतं. तर तो मला खूप फायदा झाला त्याचा, आणि एकांकिकांचा खूप फायदा झाला त्या ह्याच्यात. आणि ह्या एकांकिका बघायला त्यावेळेला लेखक दिग्दर्शक यायचे, आणि मग तिथं ते अरे हा चांगला आहे, अमुक अमुक ह्या स्क्रिप्टला हा चांगला आहे, ह्याला आपण विचारूया का, अशी ती विचारणा व्हायची. आणि मग आमची एंट्री व्हायची त्या ह्याच्यात. माझं पहिलं कमर्शियल नाटक दिवा जळू दे सारी रात. म्हणजे त्यावेळेला शरद तळवलकरांबरोबर मी काम करत होतो. शरद तळवलकर माहिती आहेत का सगळ्यांना? हा, बऱ्याच जणांना माहिती नसेल, कारण आत्ताच्या पिढीला माहिती नाही आहेत ही नावं. बघायला पाहिजे म्हणजे. तर शरद तळवलकर मोठा विनोदी नट होऊन गेला. तर त्यांचं पहिलं नाटक, त्या नाटकात माझा कम्प्लीट सिरियस रोल होता. म्हणजे त्यावेळेला त्या नाटकाची जाहिरातच अशी असायची, हसू आणि आसू याचा संगम असलेलं नाटक. शरदराव येऊन धो 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 हसवून जायचे, आणि मग माझ्यावर मोठी जबाबदारी पडायची की आता येऊन प्रेक्षकांना रडवायचंय. हे माझं पहिलं कॅरेक्टर होतं, दिवा जळू दे सारी रात. बापरे, म्हणजे तुमची तयारी किती झाली असेल त्या एकांकिकांमुळे दिसते. कारण शरद तळवलकर सारख्या नटासमोर जे कॉमेडी करताहेत आणि त्याच्यासमोर आपण सिरियस काम करायचं म्हणजे अजिबात हसूही येता कामा नये. बरोबर बरोबर. तर कसा होता तो सगळा एक्सपिरियन्स? खूपच छान होता, खूपच छान होता. म्हणजे अक्षरशः म्हणजे प्रयोग संपल्यानंतर, म्हणून मी तुम्हाला म्हणलं ना स्टेज हे विद्यापीठ आहे. प्रयोग संपला त्यावेळेला इंदूमध्ये पैंगणकर आमच्याबरोबर काम करायच्या, म्हणजे कानन कौशल. तर प्रयोग संपल्यानंतर ज्या वेळेला आम्ही जेवायला बसायचो त्यावेळेला शरदराव, इंदुमतीजी वगैरे हे सगळेजण मग नाटकावर चर्चा सुरू व्हायची. ज्याचे शेकड्याने प्रयोग झालेले आहेत, पण त्याची सुद्धा चर्चा प्रयोग संपल्यानंतर व्हायची की आज काय झालं, उद्या कसं करायचं. तयारी हे सुद्धा एक प्रकारचं शिक्षणच होतं. त्याच्यानंतर मी सौजन्याची 80-80 मध्ये राजा गोसावी बरोबर काम केलं. राजाभाऊं बरोबर जवळजवळ ते 1700-1800 प्रयोग मी केले. गाढवाचं लग्न प्रकाश इनामदार बरोबर जवळजवळ 2500 प्रयोग केले त्याचे. आणि ह्या लोकांचा यशवंत माहीत असेल का नाही मला माहित नाही. यशवंत नावाचा एक खूप मोठा चांगल्यापैकी नट होऊन गेला, ज्याच्याबरोबर मी नाथा हा माझा नाटक केला. ह्या लोकांबरोबर ह्या लोकांचा सहवास म्हणजे हेच एक खूप मोठी विद्यापीठ होती ही सगळी. आणि त्यांचा
लाभ आम्हाला मिळाला हे आम्ही खरंच नशीबवान आहोत त्या बाबतीत, किंवा मला ह्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. म्हणजे आतापर्यंत माझ्या एकूण नाट्यप्रयोगांची संख्या मी मोजत नाही कधी, पण आतापर्यंत साधारणपणे ती संख्या 12-13 हजारच्या पुढे असेल. एवढे नाट्यप्रयोग मी आतापर्यंत केलेले आहेत. आणि त्यामुळं नंतर काय झालं, त्यामुळे हा म्हणजे हे कॅमेरा हा खूप सोपा गेला आम्हाला नाटकाचा हे असल्यामुळे. कॅमेरा खूप सोपा गेला. म्हणजे आम्ही ज्या वेळेला सीन करायला जायचो त्यावेळेला चोख पाठांतर असायचं ना. बरोबर. फक्त शिकायचं काय तर कॅमेरा शिकायचा मला वाक्य शिकायचं नाहीये किंवा मला सीन शिकायचं नाहीये, मला कॅमेरा शिकायचा. आणि मग ती कॅमेरा शिकायची सुरुवात झाली. कुठं लुक द्यायचा, कसं करायचं, काय करायचं, ती सुरुवात झाली. पहिल्यांदा ज्या वेळेला म्हणजे टीव्ही ज्या वेळेला चावडीवर म्हणजे प्रत्येकाच्या घरात सुद्धा आलेला नव्हता, तो गावाच्या चावडीवर यायचा. संध्याकाळी 4 ते 10 वगैरे टायमिंग असायचं त्याचं, 4 ते 10. आणि ते सगळे लोक मग गावाचे संध्याकाळी वगैरे बसायचे तिथं. तर त्यावेळेला आमची माती आमची माणसं नावाचा कार्यक्रम होता. मानसिंग पवार आणि रवी पटवर्धन करायचे. तर त्या ह्याच्यात छोटे छोटे सीन करण्याकरता म्हणून आम्हाला तिथं बोलवलं. नाटकातले लोक आम्ही. त्यावेळेला कदाचित तुम्हाला कल्पना नसेल कोणाला, एक पूर्वीची माहिती दिलेली चालेल ना सगळ्यांना. तर त्यावेळेला आपल्या म्हणजे दूरदर्शनवर नाही, त्यावेळेला नॅशनल 1 आणि नॅशनल 2 असं होतं. बरोबर. तर दूरदर्शनला त्यावेळेला कलाकार हे नोकरीला लागले होते. हो. भक्ती बर्वे इनामदार, स्मिता तळवलकर, नीना कुलकर्णी, हे सगळी मंडळी, बरीचशी मंडळी ही, भारती आचरेकर, भारतीताई पण होत्या त्यावेळेला, ही सगळी मंडळी तिथं नोकरीला लागली होती. तर का भक्तीबाईंकडे आणि स्मिताताईंकडे काम असायचं बातम्यांचं, बातम्या द्यायच्या. बरोबर. की जेणेकरून त्यांचे चेहरे लोकांना माहिती होते ना, त्यामुळे त्यांचे चेहरे बघण्याकरता ते टीव्हीच्या समोर बसतील त्या बातम्या द्यायला. भारतीताई ह्या प्रोड्युसर म्हणून काम करत होत्या. आणि भारतीताई ह्या पुण्यात सुरुवातीला पुण्यातच राहत होत्या. त्यामुळे आमची आणि त्यांची चांगला परिचय होता. आणि परिचय असल्यामुळे भारतीताई प्रोड्युसर, मग सुनीलला बोलवून घ्या. अच्छा. आणि मग आमचं शूटिंग हे वरळीला टीव्ही सेंटर जे आहे तिथे व्हायचं. त्यावेळेला आमची खूप मजा यायची. पण ते आजही कॅमेरे आहेत असे, हे असायचं त्याला 2 हँडल, वर त्याचा मॉनिटर, आणि असा तो कॅमेरा असा फिरायचा. संपूर्ण ह्याच्यात तो कॅमेरा फिरायचा. म्हणजे हे जर फ्लोअर असेल तर 3 कॅमेरे असायचे त्याला. बरोबर. आणि त्यावेळेला आमची पंचायत अशी व्हायची की ते कॅमेरे, आमचं सीन चालू असताना ते कॅमेरे हालायचे. हो. आणि मग त्या कॅमेरा कुठं गेलं इकडे, असं काहीतरी लक्ष जायचं. आणि काही वेळेला आमचे सुरुवातीला बरेच रिटेक झाले आमचे. त्यामुळे तुम्ही तिकडे बघू नका हो, कॉन्सन्ट्रेशन जात होतं ना आमचं. बरोबर. नंतर मग त्या कॅमेऱ्यांची सवय झाली की तो तिकडनं तिकडं गेला काय, इकडनं इकडं आला काय, काही फरक पडत नाही, आमचं आपलं तिथं चालू असायचं. तर त्या पहिली एंट्री आमची टीव्ही ह्या माध्यमात तिथं झाली. अच्छा. म्हणजे टीव्ही हे माध्यम जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून आमची एंट्री झाली. आणि ते आजपर्यंत टिकून, म्हणजे गजरा वगैरे पण सारखे. हो, ते आजपर्यंत टिकून आहे. सिनेमा माध्यम आणि तुम्ही म्हणजे तुमचा जो बेस आहे तो सगळा थिएटरचा आहे, थिएटर आहे. जेव्हा सिनेमा किंवा कॅमेरा समोर जेव्हा तुम्ही आलात, जसं आता दूरदर्शनचं उदाहरण दिलं, तसं जेव्हा फुल फ्लेज सिनेमा तुम्ही केलात तेव्हा काय काय ॲडजस्टमेंट्स छोट्या कराव्या लागल्या 2 माध्यमांमधल्या फरकासाठी? आता थोडंसं पूर्वीच्या काळातलंच सांगतो. येस. पूर्वी म्हणजे बरीचशी शूटिंग मी कोल्हापूरला करायचो. म्हणजे जवळजवळ महिन्यातले 15 दिवस आम्ही कोल्हापूरला असायचो. 15 दिवस कोल्हापूरला का असायचो तर 8 दिवस शूटिंग आणि 8 दिवस चित्रपटाच्या रेग्युलर आमच्या रिहर्सल्स व्हायच्या. चित्रपटाच्या रिहर्सल्स.
म्हणजे ज्या लोकेशनवर आमचं शूटिंग असेल त्या लोकेशनवर जाऊन तिथं जाऊन आमच्या रिहर्सल्स व्हायच्या. हा सीन इथं अशा पद्धतीनं करायचा आहे, हा सीन इथं ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं करायचा आहे, हा सीन इथं या खिडकीच्या मागे तुम्ही असणार आहात, या खिडकीतनं तुम्ही बघणार आहात, ती खिडकी माहिती असायची. त्या रिहर्सल्समुळे काय झालं की आमचे म्हणजे जो सेट किंवा हे असायचा त्याच्याशी आम्ही फॅमिलीयर होत गेलो. आणि मग ज्या वेळेला टेक व्हायचे त्यावेळेला आम्ही त्या प्रॉपर्टीशी फॅमिलियर झालेलो असल्यामुळे ते थोडंसं इझी व्हायचं. बरं. फक्त त्यावेळेला काही वेळेला असं व्हायचं की वाक्यांमुळे रिटेक व्हायचा किंवा ते ठराविक वेळेला जर आता हा मग आहे, हा मग मला उचलायचा आहे, तर त्याच्यात कदाचित हे व्हायचं. बरोबर. म्हणजे टायमिंग चुकायचं. तर त्यामुळे कदाचित ते, पण नंतर त्याची सवय झाली. पण चित्रपटांच्या तालमीचा सुद्धा आम्हाला खूप फायदा झाला. आता चित्रपटांच्या तालमी म्हणजे आता त्याला वर्कशॉप असं म्हणतात. हो. की चित्रपटांचा तुमचा वर्कशॉप घ्यायचा आहे तर 15 दिवस अगोदर तुम्ही तिकडे या वगैरे असा. आता ते वर्कशॉप सुरू झालेले आहेत. पण ते मराठी बरोबर तुम्ही हिंदीमध्ये पण बरंच काम केलेलं आहे. हो. तर दोन म्हणजे मराठी इंडस्ट्री आणि हिंदी इंडस्ट्री याच्यामध्ये ॲज अ कलाकार म्हणून वावरताना, सच्चा कलाकार म्हणून वावरताना काय फरक जाणवतो किंवा काय त्यांचं चांगलं आहे आपलं हे आहे असं काय म्हणजे नक्की सांगू शकाल? नाही, दोन्ही तसं म्हटलं तर हिंदी काय किंवा मराठी काय फक्त भाषेचा फरक आहे. भाषेचा फरक आहे. पण हिंदी इंडस्ट्री खूप स्टायलाइज्ड आहे. ओके. मराठी आपली इंडस्ट्री खूप साधी आहे, जी मला खूप आवडते. कारण शेवटी मराठी ही मराठी आहे. मराठी सारखी समृद्ध भाषा ही कुठेही नाही, अशा मताचा मी आहे. हे माझं मत आहे. हो. मराठी सारखी समृद्ध भाषा दुसरी कुठलीही नाही. तर तिकडे खूप म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, म्हणजे असं सगळ्या स्टाईल्सच असतात सगळ्या. हिंदीमध्ये म्हणजे सगळं स्टाईल, आणि आपल्याकडे स्टाईल नसतात काही. म्हणजे एखादं बोलायचं तरी हा काय हा असं काहीतरी असतं हिंदीमध्ये. आम्ही म्हणतो काय कसे आहेत, बरे आहेत ना, जेव्हा आम्ही बोलतो. जिथं आत्मीयता मराठीत जास्त आहे, हिंदीमध्ये कमर्शियल जास्त आहे. ओके. हिंदीमध्ये कमर्शियल खूप जास्त आहे. म्हणजे अगदी कमर्शियली आपण ह्याच्यात म्हणू की हिंदीमध्ये पैसा भरपूर आहे, जितका मराठीत नाहीये. बरोबर. पण तेवढंच ते कमर्शियल पण आहे. म्हणजे तिथले एकूण साधारणपणे सगळ्यांचे ॲटिट्यूड म्हणा किंवा सगळंच सगळं त्यांचं ते भारी आहे खूप. अच्छा. आणि आमचं आपलं मराठी मला जे आवडतं ते साधं सुधं साधं सरळ, जे मला खूप आवडतं हे मराठी आहे. हिंदीमध्ये मी फार रमलो नाही, कारण मला फार तिथलं वातावरण काही मला, कारण मी स्वतः ॲटिट्यूड न पाळणारा माणूस आहे. मी कलाकार हा म्हणजे लाईटमन हा सुद्धा माझा कलाकार असतो, मेकअपमन हा सुद्धा माझा कलाकार असतो. हे सगळे आपण कलाकार मिळून एक काहीतरी प्रॉडक्ट तयार करत असतो. बरोबर. उद्या जर समजा लाईटवाला नसेल तर माझा काही उपयोग नाहीये. उद्या जर मला मेकअप नसेल तर माझा काही उपयोग नाहीये. ते मला घडवणारे जे हात आहेत ते लाईट आहेत, कॅमेरा आहे, DOP आहेत, मेकअप आहे, कॉस्ट्युम आहे. हेही मला घडवणारे हात आहेत की ज्याच्यामुळे मी घडतो, ज्याच्यामुळे मी ते कॅरेक्टर उभं करू शकतो. हे घडवणारे हात म्हणजे माझे कलाकारच आहेत ते. आणि ह्या कलाकारांना सुद्धा मानणारा मी एक आहे. तर त्यामुळे मला ते मराठीत नातं हे मला टिकवायला खूप आवडतं, आणि मराठीमध्ये ते नातं आम्ही आजपर्यंत टिकवून आहोत. माझा लाईटमनही माझ्याजवळ असतो, माझा मेकअपमनही माझ्याजवळ असतो, माझा कॉस्ट्युमवालाही माझ्याजवळ असतो. पण हिंदीमध्ये मी गेल्यानंतर हे सगळे माझे दूर उभे असतात आणि मी एकटा इथं बसलेला असतो. आता माझा सीन कधी लागणार आहे. जिव्हाळा. टीमवर्क. प्रश्नच नाही. सर तुम्ही म्हणजे
इवन हिंदीत सुद्धा अमिताभ सर किंवा ऋषी कपूर यांच्यासारख्यांबरोबर ऑलरेडी काम केलेलं आहे. तर काय असतं त्यांचं कामाची पद्धत वेगळी, नाही, का खूप- ते एवढे टिकून आहे? खूपच छान आहे. म्हणजे मी अभय देओल यांचंही उदाहरण घेईन. हो हो हो. नाही, अभय देओल आणि सोहा अली खान यांच्याबरोबर मी आहिस्ता आहिस्ता नावाचा चित्रपट केला. तर आहिस्ता आहिस्ता मध्ये अभय देओल हे खूप अभ्यासू नट मला जाणवले. खूप अभ्यासू, म्हणजे आपण जसं मराठीत आपण जसं स्क्रिप्टवर एकेका वाक्यावर आपण चर्चा करत असतो, एकेका वाक्याचा आपण किस पाडत असतो, बरोबर. तसंच अभय देओलांचंही तसंच आहे की हा सीन केल्यानंतर ह्याचा अभ्यास ते इतका खोल जाऊन करतात. त्याच्यामुळे त्यांचा म्हणजे तो सुद्धा स्टेजचाच माणूस आहे अभय देओल सुद्धा. ऋषी कपूरजी सुद्धा तसेच होते. ऋषी कपूर सुद्धा स्टेजपासून आलेले त्याचे, आणि त्यांच्याबरोबरचा माझा अतिशय खेळीमेळीचा अनुभव आहे. मग त्यावेळेला लव की चक्कर में नावाचं पिक्चर जे सेट मॅक्सवर वगैरे बरेच वेळा लागतं, तर त्याच्यात सतीश शहा, मी आणि ऋषी कपूर अशा आमच्या तिघांचं त्रिकूट त्याच्यात दाखवलेलं आहे. आणि आम्ही तिघे जण अक्षरशः मजा करत करत शूटिंग करत होतो. खूपच अनुभव छान आहे त्यांच्याबरोबरचा. बच्चन साहेबांबरोबर ज्या वेळेला काम करण्याची संधी मिळाली म्हणजे तो तर भाग्याचाच क्षण की एकतर त्यांना बघण्याची, त्यांना जवळनं बघण्याची संधी मिळाली, ते खूप नशीब आमचं. पंक्च्युअल त्यांच्यासारखा माणूस मी पंक्च्युअल बघितला नाही. अक्षरशः म्हणजे आमचा 11चा त्यांचा कॉल टाइम होता, तर ते 10:35ला त्यांची गाडी पोर्शमध्ये आलेली होती. कारण म्हणजे 11चा त्यांचा कॉल टाइम आहे म्हणल्यानंतर ते 12-1 वाजता वगैरे आले असते तरी चाललं असतं, कारण कोणाला त्यांना बोलायची हिंमत नव्हती. बरोबर. आजही नाहीये. पण पंक्च्युअलिटी किती असावी. 10:35ला माणूस तो गाडी पोर्शमध्ये होती आणि व्हॅनिटीमध्ये त्यांचा कॉल टाइम हा 11चा असताना 11ला 5 कमी असताना त्यांचा निरोप आला व्हॅनिटीतनं की आय एम रेडी. इतका पंक्च्युअल माणूस. आणि मी असं ऐकलंय मला नक्की माहित नाही की त्यांनी म्हणजे त्यांची पिक्चरची जे डबिंग करतात ती पहाटे करतात. बर. पहाटे काहीतरी 4 ते 6 वगैरे असं काहीतरी त्यांचा डबिंगचा हे असतो. असं काहीतरी मी ऐकलंय, मला माहित नाही पण नक्की काय आहे ते. त्याच्यामुळे म्हणजे त्यांचा हे आहे की सकाळी आवाज फ्रेश असतो त्यामुळे डबिंग चांगलं होतं. ओके. थकलेला आवाज, काम केलेला आवाज आणि सकाळचा फ्रेश आवाज ह्याच्यात फरक पडतो, म्हणून ते कदाचित असावं. बर. अजून काही अनुभव? अनुभव खूप आहेत. सगळे चांगले वाईट सगळे अनुभव आहेत. मराठीत खूप कमी अनुभव आहेत म्हणजे ह्याचे वाईट अनुभव. हा, कारण मी आता स्पष्ट थोडंसं बोलतो की मला त्यांचं काय झालं माहितीये का, की मी ज्यावेळेला हिंदी इंडस्ट्री करायला लागलो ना, मला त्यांचं स्टेटस नाही जपता आलं. त्यांचं स्टेटस मला नाही जपता आलं, कारण मी एक मराठी साधासुधा माणूस, त्याच्यामुळे मी सगळ्यांशी हसत खेळत वागणारा वगैरे असा. पण ते त्यांचं स्टेटस म्हणजे आप इनके साथ मत बोलो, आप इनके साथ मत बातचीत करो, आपके लिए वैनिटी है, वैनिटी पे आपका नाम लिखा है, आपके लिए अटेंडेंट है, फिर आप क्यों बाहर घूमते हो वगैरे असं. ते मला ते नाही स्वभाव मला ते पटलं की म्हटलं नाही, ही सगळी माझी माणसं आहेत, मी माझ्या माणसांबरोबर बोलणार, गप्पा मारणार. आणि त्यांचं स्टेटस जपण्याकरता मी माझी मानसिक अवस्था का बिघडवून घ्यायची. बरोबर. मी माझा आनंद का हिरावून घ्यायचा. त्यामुळे मी म्हटलं की नाही, आता मग हिंदी इंडस्ट्रीत नाही काम करायचं, आपण मराठीतच करूया. आणि गेले कित्येक वर्ष मी मराठीतच काम करतो, मराठीतच जास्त काम करतोय. आपलं मधनं आलं तर मी सिरियल एकही मी हिंदी केलेली नाही आणि करणारही नाही. फक्त मराठी आणि मराठी सिरियल्सच करणार, मराठी चित्रपट मजबूत करणार. आतापर्यंत साधारणपणे 100च्या वर चित्रपट झालेले आहेत, पण अजून करणार. माझे जोपर्यंत हातपाय चालतायत तोपर्यंत मराठी इंडस्ट्री मी सोडणार नाही, हे नक्की.
सर मगाशी आपण मागे बोलत होतो, बोलता बोलता तुम्ही अमिताभ सरांचा अनुभव सांगितला होता. आमच्या स्टुडंटसाठी तो स्पेशली सांगा, शेअर करा. बरं झालं तुम्ही आठवण करून दिलीत ते. माणूस मोठा कशामुळे होतो किंवा त्याचं मोठेपण कशात आहे ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझ्या समोर ते घडलंय, मी त्याचा साक्षीदार आहे म्हणून मी हे बोलतोय. बच्चन साहेबांचा आणि सुबोध भावे यांचा एक व्हॅनिटी सगळ्यांना माहिती असेल ना. हा, तर व्हॅनिटीत एक सीन शूट करायचा होता आणि तो व्हॅनिटीतच करायचा होता. व्हॅनिटी किती लहान किंवा कशी असते तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना कल्पना आहे. तर व्हॅनिटीमध्ये 2 कलाकार बच्चन साहेब आणि सुबोध भावे सर समोरासमोर बसलेले आहेत आणि त्यांचा एक सीन, त्याच्यात कॅमेरा, त्याच्यात लाईट्स, सगळं हे त्याच्यात. सुबोध भावेंचा क्लोज घ्यायचा होता, मास्टर झाला होता, सुबोध भावेंचा क्लोज घ्यायचा होता म्हणून कॅमेरामॅननी सगळं हे केलं आणि खालनं असा थर्माकोल त्यांच्या चेहऱ्याकरता थर्माकोल द्यायचा होता. थर्माकोलने त्यांच्या चेहऱ्यावर लाईट द्यायचा होता. तर तो एक लाईटमन आमचा असा कुठनं तरी असा खबदाडातनं असा येऊन असं काहीतरी करत होता. त्याचे हातही नीट पोचत नव्हते तिथपर्यंत, असं काहीतरी होत होतं. बच्चन साहेबांनी ते बघितलं आणि म्हणले, क्या कर रहा है तू? हा, लाईट दे रहा है. मेरे हाथ खुले है ना, मेरे हाथ में दे दे वो, मेरे हाथ में दे दे वो. आणि स्वतः सुबोध भावेंच्या क्लोजला बच्चन साहेबांनी थर्माकोल संपूर्ण सीनभर धरला आणि तो क्लोज शूट झाला. आणि हे जर माझं म्हणणं जर तुम्हाला खोटं वाटत असेल कोणाला, तर यूट्यूब चॅनलला हा सीन संपूर्ण शूट केलेला हा तुम्हाला यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल. वंदन नगरकर यांचं यूट्यूब आहे. वंदन नगरकर म्हणजे राम नगरकर म्हणून पूर्वीचे एक फार मोठे नट होऊन गेले, त्यांचा मुलगा. तर त्यांनी ते शूट केलेलं आहे, तर ते तुम्हाला बघायला मिळेल. तर माझ्यावर विश्वास ठेवू नका, ते बघा. माणसाला उगाच मोठेपण येत नाही, माणूस उगाच मोठा होत नाही. त्याच्याकरता काय काय केलेलं असतं त्यांनी आणि अजूनही करतात. म्हणजे ह्या वयात सुद्धा बच्चन साहेब थर्माकोल धरून बसले, याचं मला खूपच कौतुक. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो, माझ्या त्यावेळेला डोळ्यातनं पाणी आलं होतं. खरंच काय किंवा नाही, आपण काहीच नाही होतो, आपण काहीच नाही होत, आपण अगदी त्यांच्या पुढे आपण फारच कमी आहोत अशी एक जाणीव झाली. आणि तिथं एक आम्हाला शिकवण मिळाली की कुठल्याही कामाला आपण मागं असता कामा नये. उद्या लाईटमनने जरी मला सांगितलं की जरा मदत करता का, मी स्टँड उचलून पलीकडे घेऊन जाईल. हे मात्र आम्ही नक्की शिकलो. म्हणजे आजही आम्ही विद्यार्थीच आहोत, आम्ही सुद्धा शिकतच असतो. आपलं शिक्षण हे कितीही झालं तरी पुरं होत नाही हे नक्की आहे. शिक्षण हे चालूच राहतं. मी सुद्धा आजही विद्यार्थी दशेतच आहे. आज सुद्धा मी दुसऱ्यांचे ज्या वेळेला म्हणजे सीन चालू असतात त्यावेळेला मी मॉनिटरवर जाऊन बसलेला असतो की हे काय करते, ही बाई काय करते, हा काय करतोय, ती काय करते, हे मी बघत बसलेला असतो. त्याच्यातनं मलाही काहीतरी कदाचित शिकायला मिळतं. कारण माझ्या दृष्टिकोनातून निरीक्षण खूप महत्वाचं आहे. या निरीक्षणाचा एक मला झालेला फायदा तुम्हाला सांगतो. अवघाची संसार नावाची एक सिरियल होती, माहिती का तुम्हाला? अवघाची संसार मध्ये माझा एक कॅरेक्टर होतं, प्रसाद ओकच्या वडिलांचं कॅरेक्टर मी त्याच्यात केलं होतं. अशी दाढी बिडी वाढलेला, असा केस बीस असे हे झालेले, पिंजारलेले, काळा संबंध काळा पडलेला, राप त्याच्या चेहऱ्यावर वगैरे आलेला, असं त्या माणसाचं कॅरेक्टर. म्हणजे त्याला एका खोलीत कोंडून ठेवलेला असतो, ज्याच्यात सूर्यप्रकाशाचं एखाद तिरीप वगैरे येईल असंच, एवढंच फक्त, अशी ती खोली असते. आणि त्या खोलीत त्याला कोंडून ठेवलेला असतो. तिथं त्याला दाराच्या खालच्या फटीतनं जेवण जात असतं. असं ते कॅरेक्टर होतं. आता ते कॅरेक्टर कसं करायचं सगळ्यांना डोक्यात काही येत नव्हतं. आणि एकदम माझ्या डोक्यात क्लिक झालं. एकदा मी मुंबईवरनं पुण्याला गेलो.
शिवाजीनगरला उतरून मी ब्रिज क्रॉस करून पलीकडच्या बाजूला बाहेर पडण्याकरता म्हणून गेलो तिथं, तर तिथंच मला एक डाव्या हाताला एक भिकारी दिसला. त्याच्याकडे बघून मला त्याच्यातलं काहीतरी असं एक काहीतरी वेगळं आहे त्याच्याकडे, असं एक मला जाणवलं की याचं मॅनरिझम म्हणा किंवा याची नजरेची एक हे म्हणा, हे सगळं काहीतरी वेगळं आहे. मी जवळजवळ अर्धा पाऊण तास त्याच्याकडे बघत राहिलो होतो. आणि ज्या वेळेला हा रोल मला आला त्यावेळेला ते मला क्लिक झालं की अरे आपण ते बघितलंय, मग तसा जर हे कॅरेक्टर केलं तर काय होईल. आणि ते मी डोक्यात घेऊन ते कॅरेक्टर केलं आणि पहिल्याच सीनला तिथं संपूर्ण युनिटचं क्लॅपिंग मिळालं. म्हटलं वा, आता हेच कॅरेक्टर. क्लॅपिंग मिळालं म्हणून मला आनंद नाही झाला, म्हणजे तो आनंद झालाच, म्हणजे तो वेगळ्या पद्धतीचा होता, पण मला ते कॅरेक्टर मिळालं ह्याचा मला जास्त आनंद झाला की ते कॅरेक्टर, येस, म्हणजे हे माझं कॅरेक्टर आहे आता. आणि ते कॅरेक्टर नंतर जे माझं अगदी शॉर्ट पिरियडसाठी जे कॅरेक्टर पहिल्यांदा ज्या वेळेला मला नॅरेट झालं होतं त्यावेळेला, ते नंतर लॉंग पिरियड कॅरेक्टर झालं आणि त्याचे मी भरपूर एपिसोड नंतर केले. पण निरीक्षणाचा फायदा हा मला त्या ह्याच्यात झाला. म्हणजे त्यामुळे मी आत्ता सुद्धा काही असं मला वेगळं दिसलं की मी बघत उभा राहतो, मॉनिटरवर जाऊन बसतो, चित्रपट बघतो. चित्रपटाचं शूटिंग चाललेलं असताना सुद्धा मी मॉनिटरवर बघतो, शिकायला मिळतं. त्यामुळे निरीक्षण हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा सगळेजण खूप बघा, त्यातनं तुम्हाला खूप शिकायला मिळेल. खरंच म्हणजे तोच माझा पुढचा प्रश्न होता दादा की आता हे सगळे कोर्स संपेल त्यांचा आता आणि ते बाहेर पडतील आपापल्या दिशा शोधायला, तर या ह्याच्यामध्ये त्यांना काही म्हणजे तुम्ही काय काय गोष्टी सांगाल की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे? नाही, आता त्यांनी म्हणजे प्रत्येकाची एम्स वेगळी असतील. म्हणजे कोणाला डिरेक्टर व्हायचं असेल किंवा कोणाला DOP व्हायचं असेल, कोणाला ऍक्टर व्हायचं असेल, बरोबर, तर ऍक्टर म्हणून व्हायचं असेल तर त्याचं हे वेगळं आहे. तुम्हाला टेक्निकल टीम मध्ये जर यायचं असेल तर त्याची हे वेगळी आहे. म्हणजे समजा एखाद्याला DOP व्हायचं असेल तर DOP होण्याकरता त्यांनी पहिल्यांदा जे आत्ता जे ख्यातनाम DOP वगैरे आहेत तर त्यांच्या हाताखाली जर असिस्टंट म्हणून काम केलं तर त्यांना खूप शिकायला मिळेल आणि मग इंडिपेंडंट DOP होता येईल त्यांना. बरोबर. ऍक्टर म्हणून यायचं असेल तर तुम्हाला ऑडिशन्स द्यायला पाहिजेत. तिथे जाऊन ऑडिशन्स देणं, आता जवळजवळ बरंच आता नाशिकमध्ये सुद्धा 1-2 सिरियल चालू आहेत, पण साधारणपणे सिरियलमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर सिरियलचं भरपूर कॉन्सन्ट्रेशन हे मुंबईत झालेलं आहे. म्हणजे आता ठाणा आणि मड आयलंड ह्या दोन्ही ठिकाणी सिरियल्सची शूटिंग चालू आहे. म्हणजे जवळजवळ सगळ्या सिरियल्सची आपण म्हणूया तिकडे चालू आहेत. काही 1-2 सिरियल साताऱ्याला चालू आहेत, 1-2 सिरियल माझ्या नाशिकमध्येही चालू आहेत, पण मॅक्सिमम सिरियल्स ह्या मुंबईमध्ये चालू आहेत. आणि तिथेच प्रोडक्शन हाऊसेस त्यांची तिथेच आहेत. त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही ऑडिशन्स देणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि ऑडिशन द्यायला अजिबात लाजू नका असं माझं म्हणणं आहे. ऑडिशन द्या. ऑडिशन दिल्याशिवाय आता काहीही पर्याय नाहीये. कारण ऑडिशन ते त्यांच्याकरता ऑडिशन घेत नाहीत तर चॅनल करता ऑडिशन घेतात. आता प्रत्येक ऑडिशन ही चॅनलकडे जाते आणि चॅनल मग सिलेक्ट करतं की ह्यांना घ्यायचं का ह्यांना घ्यायचं. त्यामुळे ऑडिशन्स देणं महत्वाचं आहे. मग मी एक ऑडिशन दिली, मग मला काही त्यांच्याकडनं रिप्लायच आला नाही, हो नाही, नाखुश होऊ नका. नाखुश व्हायचं काही कारण नाहीये. कारण तुमची ऑडिशन वाईट झाली म्हणून त्यांनी तुम्हाला नाकारलं नसेल. कदाचित तुम्ही त्या कॅरेक्टरला सूट नसाल म्हणूनही नाकारलं असेल त्या. बरोबर. कारण आपण त्या कॅरेक्टरला सूट होणं हेही महत्वाचं असतं. तर त्यामुळे तेही महत्वाचं आहे. म्हणजे त्यामुळे नाखुश किंवा निरुत्साही व्हायचं काही कारण नाही. आपण 10 ऑडिशन देऊ त्यावेळेला आपल्याला कुठनं तरी 1-2 ठिकाणून विचारणा होईल, पण 10 ऑडिशन्स तुम्ही जाऊन द्या. अजिबात त्याच्यात हायगाय करू नका. ऑडिशन्स द्या कुठल्याही परिस्थितीत ऍक्टर्सनी. आणि टेक्निशियन्सनी मात्र
म्हणजे टेक्निशियन म्हणून ज्यांना यायचं आहे त्यांनी मात्र कोणाच्या तरी आत्ता हाताखाली असिस्ट म्हणून काम करायचं आणि मग आपोआप, कारण आत्ता सिरियलमध्ये असं होतं की साधारणपणे डीओपी जो मेन डीओपी जो असतो तो डीओपी पहिल्यांदा एक साधारणपणे 10-15 एपिसोड करतो, त्याच्यानंतर मग त्यांचे असिस्टंट जे असतात मग त्याच्या हातात कॅमेरा देतो आणि म्हणतो तू कर. त्यामुळे ते सुरुवात होते मग त्याची, कारण एक डीओपी साधारणपणे 4-4 सिरियल्स करत असतो, मग तो असेच हे करतो म्हणजे असिस्टंट तयार करतो आणि तो पुढे हे करतो. त्यामुळे त्यांना कॅमेरा साईडला जायचं असेल त्यांनी कोणत्या तरी चांगल्या डीओपीच्या हाताखाली असिस्ट म्हणून करा, तुम्ही आपोआप डीओपी व्हाल. आणि ऍक्टर्सनी ऑडिशन देणं महत्वाचं आहे आणि ऑडिशन देता देता सुद्धा शिकत राहा. आपण काय शिकलो ह्याचं रिव्हिजन करत राहा, त्या रिव्हिजनचाही तुम्हाला खूप फायदा होईल. वाचन चांगलं ठेवा, वाचन भरपूर ठेवा. आणि वाचायचं म्हणजे कसं माहितीये का की तुम्ही मनातल्या मनात वाचू नका. ऍक्टर्सनी, माझं असं म्हणणं आहे की ऍक्टर्सनी मनातल्या मनात कधीच वाचू नये, ऍक्टर्सनी मोठ्यांनी वाचावं, की जेणेकरून मोठ्यांनी वाचल्यामुळे मला त्याचा अर्थ समजतो, माझं उच्चारण जे आहे ते चांगलं होण्याला त्याच्यामुळे मदत होते. त्यामुळे उच्चारणासाठी आपण वाचन करणं हे जास्त महत्वाचं आहे. तर ऍक्टर्सनी वाचा, भरपूर बघा, भरपूर निरीक्षण करा आणि ऑडिशन्स द्या, हेच मी सांगेन. जे आपण तुम्हाला सांगत आलेलो आहे क्लासमध्ये, प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला सांगते स्वतःवर काम करा. तेच यांच्यासारख्या म्हणजे त्याशिवाय दुसरा वे आउट नाहीये मित्रांनो. श्रद्धा आणि सबुरी जे प्रमोद सर सांगतात यांनी तेच सांगितलं की प्रत्येक ऑडिशनवर श्रद्धा ठेवा, स्वतःवर श्रद्धा ठेवा आणि पेशन्स ठेवा. तर खूप बरं वाटलं सर आज तुमच्या. आपलं क्षेत्र जे आहे ना, खरंच पेशन्सच क्षेत्र आहे आपलं हे. ज्याच्याजवळ पेशन्स भरपूर आहेत ना तो या क्षेत्रात भरपूर टिकतो. ज्याच्याजवळ पेशन्स नाही ते टिकणं जरा अवघड होतं. पेशन्स ठेवा, म्हणजे तुम्ही म्हणताय ते अगदी करेक्ट आहे. हो, कारण प्रमोद सर हे सांगतात आम्हाला कायम. आणि हा बरं ते गोडगुपीचाही एक उल्लेख म्हणजे त्याच्यामुळे म्हटलं प्रमोद सरांच्याच हाताखाली मी काम केलंय चित्रपटात. गोड गुपित, दिलीप प्रभावळकर आणि मी असे त्या ह्याच्यात आम्ही होतो. तर ते गोड गुपित हे प्रमोद सरांनीच डिरेक्ट केलेलं पिक्चर होतं की ज्याच्यात मला काम करण्याची संधी मला मिळाली. आणि असंच आपल्या प्रत्येकाच्या मनात असंच राहू दे की असंच आपल्याला टॉपला जायचंय, पण त्याच्याकरता मला इतके कष्ट करायचे, ते कष्ट करायला लागले तरी चालतील, पण मी हे करणारच, हे ध्येय डोक्यात ठेवा आणि पुढे जा, नक्की यश तुम्हाला मिळेल. खूप खूप मनमोकळ्या गप्पा तुम्ही मारल्या, आपलं समजून बोललात सगळ्यांची. त्याबद्दल खरंच तुमचे खूप 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 मनापासून आभार. नाही, खरंच आभार मानू नका. उलट कधी परत जर हे आलीच वेळ आलीच तर मी नक्की मदतीला येईन. नक्की सर, नक्की येईल.